ही लोकशाही आहे, प्रत्येकाने काय भाषण करायचं तो त्याचा अंतर्गत प्रश्न आहे. पण ही लढाई राहुल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी आहे असं त्यांनी त्या भाषणामध्ये म्हटलेलं आहे. त्यांना वाटतं त्यांची लोकशाही होईल, प्रत्येकाला भाषण करायचा अधिकार आहे. पण त्यांनी असं देखील म्हणाले की सुप्रियाताईंनी गेल्या 10 वर्षात फक्त मोदींच्या कामाला आणि योजनाला विरोध केला. तुम्ही इतकं काम तुम्ही वाचून दाखवता संसदेत तुम्ही सांगता, पण फडणवीसांनी असं कदाचित ते फॉलो करत नसतील माझी भाषणं पार्लमेंटमध्ये. प्रचाराच्या नागपूरमध्ये हसन मुश्रीफ जे मंत्री आहेत पदावर आता आचारसंहिता नाही, पण मंत्र्यांनी असं विधान केले की मांडलिकांच्या प्रचाराला हेलिकॉप्टरमधून लोक आणू. बरोबर आहे ना, बडे लोक बडी बाते. मोठ्याच लोकांना हेलिकॉप्टर्स होतं, त्याच्यामुळे मोठे लोक, धनवान लोक हेलिकॉप्टर वगैरे त्याच्यातून प्रवास करायला किंवा त्याच्यातून फेऱ्या मारायचं, हे हेलिकॉप्टर अनेक लोक वेळ वाचवण्यासाठी नेते वापरतात हे माहिती होतं आम्हाला, किंवा अनेक वर्ष सगळ्याच पक्षाचे सगळेच नेते करतात. पण एखाद्या पक्षाला जर मतदार फेऱ्या करायला हेलिकॉप्टर जर परवडत असेल तर मला असं वाटतं मी माननीय प्रधानमंत्र्यांनाच प्रश्न विचारतोय, विनम्रपणे विचारू शकते की बाबा ह्याची जांच झाली पाहिजे. एखाद्या नेत्याला हेलिकॉप्टरनी मतदार इथे तिथे नेण्यासाठी जर परवडत असेल तर मला असं वाटतं माननीय प्रधानमंत्र्यांनी ह्याची इन्कम टॅक्स, CBI आणि EDचीच मला असं वाटतं मागणी करीन मी. कारण हे प्रचंड चिंताजनक आहे की एवढे पैसे आले कुठून हो, एवढं डिमॉनिटायझेशन झालं आहे, नोटबंदी झाली आहे, मग हे कसे पैसे आले कुठून एवढे सगळे. आणि त्यांच्याच मित्रपक्षाचे मंत्री आहेत. म्हणजे माननीय प्रधानमंत्र्यांना मी सांगेन इन्कम टॅक्स, CBI, ED सगळ्याचीच टेस्ट लावा, कारण का महाराष्ट्रातले मंत्री काय बोलत आहेत हे खूप चिंताजनक आहे. पण कदाचित मोठे लोक बडी बात. एका इंटरव्ह्यूमध्ये किरीट समय असं म्हणतात की देवेंद्र फडणवीस आणि केंद्रातल्या नेत्यांनी मला सांगितलं महाराष्ट्राच्या विरोधात भ्रष्टाचार करायला, आणि ते माझं मत नव्हतं तरी पण त्यांनी मला ते करायला लावलं आणि मी ते केलं. हे दुर्दैव आहे की महाराष्ट्राचं सुडाचं राजकारण, म्हणजे घरं उद्ध्वस्त करा, पक्ष उद्ध्वस्त करा, हे जे सुडाचं राजकारण चाललेलं आहे अतिशय दुर्दैवी आहे. आणि त्याच्यात भरडला जातोय सर्वसामान्य माणूस, कारण का महाराष्ट्राचा विकास होत नाही आहे. फक्त हे सुडाचं राजकारण, हे गलिच्छ राजकारण आज महाराष्ट्रात चाललंय. कोणाची? म्हणजे श्रीकांत शिंदेच लढणार ना, मग ही आनंदाची गोष्ट आहे. ठीक आहे ना, आता तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, कोणी काय डिक्लेअर करायची. सुनेत्रा वहिनी देखील आज धनकोडी वगैरे भागात शंकर महाराज मठात की त्यांना प्रश्न असं विचारला की बारामती लोकसभा मतदारसंघातील काय कामं केली. वहिनी म्हणतात की जी कामं झाली नाहीत ती करणं. लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. मॅडम त्यांच्या विरोधात आता कारवाई केली जाते. पेटा जी प्राणीमित्र संस्था आहे त्यांनी आता पत्र पाठवले, नोटीस पाठवले, त्यावर विरोधाने ट्विट केले की हे सगळं भाजपने करून आहे षडयंत्र. त्याच्याबद्दल बघता या कारवाई मी जरूर त्याची माहिती घेईन, काय नक्की झालं आहे, काय त्यांनी नोटीस पाठवली आहे. पण अर्थातच पवार कुटुंबाच्या विरोधात षडयंत्र हे होतच आहे. कारण चंद्रकांत दादा स्वतः बारामतीला येऊन म्हणले की आम्हाला या इलेक्शनमध्ये शरद पवारांना संपवायचं आहे. हे तुमच्याच चॅनलवर तुम्हीच दाखवलेली बातमी आहे. त्याच्यामुळे शरद पवारांना संपवायसाठी काहीही हे करू शकतात, कुठलीही गलिच्छ पातळी गाठू शकतात. हे त्यांच्या कृतीतून आणि त्यांच्या बोलण्यातून पोटातलं ओठात आलेलं आहे. हां, प्रचारक नाही, आमचे कौटुंबिक, आमचे 6 दशकाचे कौटुंबिक संबंध माने कुटुंबाबरोबर आहेत. मला असं वाटतं त्यांना भूमिका स्पष्ट करू द्या, मग मी सांगेन. वंचितचा तो प्रश्न आहे ताई. वंचित आधी आपल्यासोबत चर्चेचं गुऱ्हाळ त्यांनी केलं, 6 बैठका झाल्या, अचानक त्यांनी यादी डिक्लेअर केली आणि त्यांचे उमेदवार जे आहेत ते फडणवीसांना जाऊन भेटतात दौऱ्यामध्ये. विशेष म्हणजे तो भाजपचा मेळावा होता. हा प्रश्न तुम्ही त्यांनाच विचारायला पाहिजे ना. कुठे बघूया ना कसं कसं होतंय. काही ठिकाणी त्यांनी सपोर्ट केलेला आहे, मलाही त्यांनी दिला आहे, याबद्दल मी त्यांचे जाहीर आभारी मानलेले आहेत.